आरोग्याची खात्री सेवेत तत्पर येवला शहरातील विश्वासार्ह नाव डॉक्टर साळुंखे यांचं अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधा सिटी स्कॅन, कलर सोनोग्राफी, डिजिटल एक्स-रे, ICU, NICU, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, फिजिओथेरपी, किमोथेरपी, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, यूरोलॉजी विभाग, एंडोस्कोपी व कोलोनोस्कोपी, हाडांचे ऑर्थोपेडिक विभाग, कॅन्सर शस्त्रक्रिया, मेंदू व मणक्यावरील शस्त्रक्रिया तसेच मूत्रपिंडातील खड्यांच्या शस्त्रक्रिया, याशिवाय आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहायता निधी यांसारख्या विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध। आणि आता उज्ज्वल करिअरसाठी अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला येथे बेसिक BSc नर्सिंग प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। आधुनिक कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक, सुसज्ज प्रयोगशाळा आणि दर्जेदार शिक्षणाची हमी। आजच संपर्क साधा। अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला। तंदुरुस्त आरोग्य, उज्ज्वल भविष्य। आडतीसगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना येवला तालुका आम्ही जे आपले या ठिकाणी सगळ्यांना बोलवलं या संदर्भात पाणीपट्टी जी वाढवली दर त्या संदर्भामध्ये आपण एक खुलासा या ठिकाणी करतोय सगळ्यांना। आम्ही त्याचं नियोजन कसं केलं होतं का जानेवारी 2016 नंतर म्हणजे 10-11 वर्ष झाली तशी आपण कुठलीही पाणीपट्टीची वाढ या ठिकाणी केलेली नव्हती। त्यानंतर जर आपला कोविड आला, कोविड मध्ये वसुलीचा थोडा प्रॉब्लेम झाला, कोविड मध्ये काही ग्रामपंचायतीची वसुली कमी झाली। त्याच्यानंतर विचार झाला का वीज बिलाचा मेन मुद्दा जो होता का वीज बिल आपलं 52% वीज बिलाची वाढ झाली। ती वाढ आज बघता ती योजना शक्यच नव्हतं आपण पाणीपट्टी वाढवल्याशिवाय। त्यानंतर जेव्हा साहेबांनी सोलर लावलं की ही योजना आजपर्यंत जी चालली की याच्यात जर खरं श्रेय असेल तरी भुजबळ साहेबांचं आहे। भुजबळ साहेबांनी सोलर त्या ठिकाणी बसवलं। सोलर बसवल्यामुळं लाईट बिल आपलं कमी झालं, परंतु त्या पट्टीमध्ये आजच्या तुलनेत 2026 मध्ये 52% वीज बिल वाढलेलं आहे। ते वीज बिल जे वाढलंय तर ते 7 लाखाच्या पार गेलंय। त्याचे आपल्याकडे सगळे तुमच्याकडे बिल आहे, आपल्याकडे जे लाईट बिल होतं हे 1.5 लाख रुपये 2 लाखापर्यंत होतं। जे सोलर जे म्हणता भुजबळ साहेबांनी मंत्रालयात त्याच्या मिटिंग घेतल्या, सोलर बसवलं, परंतु सोलर रात्री त्याचा उपयोग होत नाही आणि MECBने आपलं सोलरचं त्यांना जे जाणारं युनिट आहे त्याच्यावर पण त्यांनी आकारले 3 रुपये पर युनिट आकारलेलं आहे। म्हणून ते बिल आम्हाला आज भरणं शक्य नाही। म्हणजे सगळा एकंदरीत खर्च बघता 41-42% वाढ झाली। आणि जलसंपदा विभागाचा जो विषय पट्टीचा जो पट्टी वाढली जलसंपदा विभागाची आपले 3 यामध्ये हंगाम असता त्यांनी आपल्याला काय केलं ठेवलं तर याच्यामध्ये आपल्याला त्यांनी दुपटीची वाढ केली। कशामुळे केली? त्याची बिगर सिंचन असल्यामुळं। म्हणून आपला रब्बी हंगाम असेल, त्याच्यानंतर रब्बी आहे आणि खरीप आहे आणि उन्हाळा हंगाम हे वेगवेगळे बिल येतात। 20 लाख रुपये आपल्या वर्षाला त्या ठिकाणी त्यांचाच बिल त्या ठिकाणी भरावं लागतं। आणि दुसरा मुद्दा याच्यात असा होतो का आम्ही जुलै 2026च्या तुलनेत विचार केला का आमचा जो सगळा वसुलीचा आणि खर्च टोटल खर्च ताळमेळ जो घेतलाय तर आम्ही जी आकारली आहे ती 9,23,000 रुपये जुलै 2026 ची आणि खर्च आम्हाला येतो 11,37,000 रुपये। मग तो जर विचार केला तर 2,14,000 रुपये जुलैमध्ये ती लॉस मध्ये दिसतं। हा जर निर्णय घेतला नाही तर योजना लगेच बंद पडू शकते। म्हणून हा जो निर्णय घेतला हा तात्काळ घेतला आणि सगळ्या ग्रामपंचायती त्या संदर्भात आपण नोटीस दिलंय। कुठल्याही ग्रामपंचायतीचा कोणाचा फोन आला नाही, कोणाचा पत्र आलं नाही। आणि पट्टी वाढली किती आहे का प्रत्येक या ठिकाणी 1 लाख लिटर पाण्याला 300 रुपये पट्टी वाढली आणि एक गाव 5 टाक्या पाणी घेतं म्हणजे गावाला 1500 रुपये पट्टी वाढली। म्हणजे घराच्या तुलनेत वाढली तर 5 रुपये 10 रुपयाच्या पुढे पट्टी वाढणार नाही। काही ग्रामपंचायतीनं ती पट्टी आज 80 रुपये महिना आहे, काही 150 रुपये महिना आहे। या संदर्भात BDO साहेबांना आम्ही पंचायत बोलून त्या ठिकाणी सगळे प्रशासक आहे त्या ठिकाणी सगळ्या त्या ठिकाणचे ग्रामसेवक असतील, ज्या ठिकाणचे काही प्रशासक असतील त्यांना बोलवलं, BDO साहेबांकडे मीटिंग घेतली, त्याचा खुलासा सगळ्यांना केला। त्या ठिकाणी आम्हाला कोणी असं म्हणलं नाही की पट्टी तुम्ही वाढू नका का एवढी का वाढवत आहे। आपण 11 वर्षात पट्टी वाढवली नव्हती, त्या टायमाला त्याची गरज नव्हती, काही चालत होतं। दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा झाला की आपल्याला जे शासनाकडे 50% बिलाचा परतावा येत होता तो परतावा आज आपल्याकडे 70 लाख रुपये त्या घेणं होतं, पण ती शासनाची स्कीम बंद केली। स्कीम बंद झाल्यामुळे तो परतावा आपला याच्या रद्द झाला। ते झालं असताना तिथं अजून मुद्दा असा मांडला का आपण तुम्हाला सांगायला हरकत नाही का आपण 4 वर्ष झाले कुठलाही प्रकारचा 1 रुपयाही
त्या लिकेजवर खर्च केलेला नाही 4 वर्षात. बाकी योजना बघितलं तर 3 लाख रुपये 4 लाख रुपये वर्षाचा मेंटेनन्स खर्च आहे. आम्ही या ठिकाणी तुम्हाला सांगायला हरकत नाही का इतके मोठे मोठे त्यात खर्च केले. तिथं पाईपलाईन नाही, 210 किलोमीटरची पाईपलाईन आहे. 210 किलोमीटरची पाईपलाईन असताना त्यामध्ये 90 किलोमीटरची DI ची पाईपलाईन आहे, 110 किलोमीटरची पीयूसी पाईपलाईन आहे. आणि ती पीयूसी पाईपलाईन असताना हे जे तुमच्या समोरचे फोटो आहे, तरी 4 वर्षात आम्ही कुठला 1 रुपयाचाही त्या लिकेजवर खर्च केलेला नाही. त्यांनी जर तुम्हाला कोणी सांगितलं असेल की या गोष्टीमध्ये का डबल बिल काढले, आम्ही 1 रुपया खर्चच केला तर बिल डबल काढण्याचा मुद्दाच कुठं आला नाही. यामध्ये भुजबळ साहेब या ठिकाणी जर आले तर पहिलं विचारता किती गावांना पाणी पुरवठा चालू आहे, गावाचं पाणी किती शिल्लक आहे, तुमचं काय कुठली अडचण आहे. गावच्या महिलांकडे जर गेलं जर बघितलं गावामध्ये तर लोकांना नाव घेता किती का ही योजना महाराष्ट्रात नाही देशात गाजलेली आहे. हैदराबाद सारख्या सरकारने, तेलंगणा सरकारने आम्हाला त्या ठिकाणी बोलवलं गेलं होतं. या योजनेच्या धर्तीवर बाकी योजना झाल्या पाहिजे. आपण या संदर्भात सगळा वेळोवेळी खुलासा पण केलाय. आणि एकमेव फक्त मी तर असं सांगेल, गावातल्या महिला असं म्हणतात का नळापर्यंत जे पाणी पोहोचतं याचं सगळं श्रेय फक्त भुजबळ साहेबांना जात आहे. अशी इतके दिवस ही कुठली योजना चालू शकत नव्हती. याला शासनाचा 1 रुपयाही न मिळता ही योजना चालतीये. आपल्या यामुळे किती दुष्काळ झाले, किती पाणी नाही आलं, किती टँकर गावांना चालू आहे. नळापर्यंत जे पाणी पोहोचतं तर आज गावाकडे जर गेलं तर लोक मळ्यातून गावात पाणी आणत होते, आज लोक गावातून मळ्यात पाणी घेऊन जाता. ही कृपा फक्त भुजबळ साहेबांची आहे. म्हणून साहेब आम्हाला आल्यानंतर पहिले सांगता, बाबा अरे तुझं काय अडचण आहे, पाण्याचा काय प्रॉब्लेम आहे, तळ्यात किती पाणी शिल्लक आहे, किती दिवस पुरणार आहे, याचा जो पाठपुरावा ते करता. आता सुद्धा साहेबांच्या आम्ही लक्षात आणून दिल्यानंतर साहेबांनी परत सोलरची यामध्ये मागणी केली आहे. सोलर पण आपण साहेबांच्या माध्यमातून सोलर पण या ठिकाणी आपल्याला परत उपलब्ध होणार आहे. म्हणून असं जे काही कोणी मांडलं असतं तर हे अजिबात असं काही याच्यामध्ये कुठलंही विषय नाही. आणि 100 रुपयाची दुरुस्ती पण आम्ही यामध्ये घेतलेली नाहीये. यामध्ये तुम्हाला सांगायला हरकत नाही का तुम्ही जे सांगितलं का 90 किलोमीटरची DI ची लाईन आहे, पीयूसी 110 किलोमीटर आणि CI ची 100 किलोमीटर, 10 किलोमीटर अशी 210 किलोमीटरची पाईपलाईन आपली. म्हणून असा काही जी दरवाढचा मुद्दा होता तो न केला तर योजना या ठिकाणी चालू शकत नव्हती. आणि योजनाचे रेट वाढलेली हे फक्त 300 रुपये, 1 पैसा पर लिटरला पाण्याचा खर्च, 1 पैसा पर लिटर. आणि बाकी महागाईची तुम्ही जर विचार जर केला, आपली महागाई पेट्रोल असेल वा बाकी तुम्ही विचार करा तर रेट कुठं कांगण्याला भेटलेले आहे. या महागाईच्या तुलनेत 11 वर्षात आपण कुठलीही वाढ केली नाही. आणि समितीचं आपण या ठिकाणी ऑडिट रिपोर्ट आहे, आम्ही दर वर्षाला याचं ऑडिट होतं. हे सगळे ऑडिट रिपोर्ट हे सगळं तुमच्या समोर या ठिकाणी मांडणार आहे, आम्ही त्याचे खुलासा या ठिकाणी तुम्हाला करणार आहे. आणि आज रोजी समितीला कुठलं ऑफिस नाही बसायला, संगणक सुद्धा नाही योजनेला घेतलं. आम्ही कुठेतरी पंचायत समितीला कर्मचारी बसून बिल तयार केले जातात. आणि प्रत्येक ठिकाणी कुठल्याही 15 वर्षात आम्ही अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, 1 रुपयाचंही कशाला कोणाला मानधन घेतलेलं नाही. ग्रामपंचायत सदस्य असतील, सरपंच असतील, पंचायत समिती लोक असतील, यांना मानधन आहे. या संदर्भात आम्ही अजून शासनाकडे 10 वर्षापूर्वी एक मागणी केली होती तर सदर समिती परत पुनर्गठन करायची ठरली तर कशी केली पाहिजे. अशी समिती कुठंच केलेली नाही. आपल्या योजनेवर सगळे लोक करताय. आम्ही जिल्हा परिषदेला पत्रव्यवहार केलाय, मंत्रालयात पत्रव्यवहार केलाय. या संदर्भात आम्हाला खुलासा केला पाहिजे. तुम्ही हे कसं नियोजन करायचं, नवीन कधी करायचं झाली तर कशी गठीत करायची, या संदर्भात आम्ही पत्रव्यवहार केले. त्याचे सगळे तुम्हाला आमच्याकडे पुरावे ते पण आम्ही तुमच्याकडे या ठिकाणी देतो. मुद्दा समजून घेतला पाहिजे. याची पार्श्वभूमी अशी की 2009 साली जेव्हा MJP ने ही योजना पूर्ण केली त्यावेळेस ही योजना जिल्हा परिषदने चालवायला घेतली पाहिजे होती. तत्कालीन जिल्हा परिषदने असा ठराव केला की ही योजना चालवणं जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाला शक्य नाही. त्यामुळे मग ही योजना कोणी चालवायची, म्हणून हा आदरणीय भुजबळ साहेबांनी कॅबिनेटला विषय घेतला आणि महाराष्ट्रातली एकमेव ही योजना प्रायोगिक तत्वावर ही त्या 38 गावच्या लोकांची समिती करायची आणि त्या समितीने ती योजना चालवायची असं त्यावेळेस ठरलं. ते ठरल्यानंतर त्यावेळेस आपले राधाकिशन आप्पा सोनवणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, संभाजीराजे पवार पंचायत समितीचे सभापती होते. त्यांच्या उपस्थितीत येवला पंचायत समितीला मीटिंग झाली. 38 गावच्या सरपंचामधून सचिन भाऊची अध्यक्षपदी आणि माझी उपाध्यक्षपदी निवड झाली. तिथून पुढे 1 एप्रिल 2012 पासून हा कारभार सुरू झाला. त्याच्यानंतर आम्ही शासनाला पत्र दिलं की ह्या योजनेचा कार्यकाळ कधी समितीचा कार्यकाळ कधी संपणार आहे आणि ही नवीन समिती कशी गठन करणार आहे याबाबत आपण शासनाला मार्गदर्शन करावं आणि आम्ही कामकाज करावं की थांबवावं याबाबत पण आम्हाला आदेश हवे. शासनाकडनं आम्हाला कोणत्याही बाबत तुमचा कार्यकाळ संपलेला आहे किंवा तुम्ही काम करू नका असं कोणत्याही प्रकारच्या सूचना आलेल्या नाही. हा पाण्याशी संबंधित जिव्हाळ्याचा महत्वाचा विषय. आम्ही उद्याही कामकाज बंद केलं मग लोकांना पाणी कसं भेटणार. आज येवला तालुक्यामध्ये 12-13 गावांना टँकर चालू आहे. या ठिकाणी आपण 59 गावांना पाणी पुरवठा करतो. ही योजना मोडकळीस येईल आणि शासनाचे जे आदेश आहेत त्याच्याप्रमाणे आम्ही काम करतो. याचा आदरणीय भुजबळ साहेब हा 8 दिवसाला आढावा घेत असतात कामकाज कसं सुरू आहे याचा.
सोलर बसवलेला असताना पाणीपट्टी वाढता बघ. नाही, मुद्दा असा आहे की 2015 साली आम्हाला लाईट बिल किती येत होतं, तर साधारण 3-3.25 लाख रुपये महिन्याला येत होतं. आज 10 वर्षात विजेचे दर इतके वाढलेले की आज ते बिल जवळपास 7 लाख रुपये येतं. आज जर सोलर बसवलेलं नसतं तर आम्हाला 7 लाख रुपये लाईट बिल भरावं लागलं असतं. पण आज सोलर बसवलेलं असल्यामुळे आम्हाला 3 लाख रुपये लाईट बिल भरावं लागतं. त्यावेळचे विजेचे दरच मुळात 3 लाख रुपये होते. सोलर बसवलेलं असलं तरी त्याचा फायदा आज या ठिकाणी आम्हाला झालेला आहे. येवला 38 गाव योजना ही भारतातली 1 नंबरची योजना आहे. वर्ल्ड बँकेने जो सर्वे केला 2015-16 साली, त्यावेळेस भारतातली ही 1 नंबरची योजना म्हणून त्यांनी जाहीर केलं. म्हणजे हे येवलेकरांसाठी एक कौतुकाची बाब आहे की भुजबळ साहेबांनी हाताळत असलेली योजना भारताला आदर्श ठरलेली. तेलंगणा राज्याने त्यांच्या कॅबिनेटला ठराव केला की येवल्याच्या 38 गाव योजनेच्या धर्तीवर आपल्या राज्यातल्या योजना तयार करायच्या आणि समिती मार्फत चालू. आज खरं म्हणजे आपल्या येवलेकरांचं हे दुर्दैव आहे की या योजनेवर असे आरोप केले जातात. आपला कारभार इतका पारदर्शक आहे की तो कधीही त्यांना पाहायला भेटेल. आम्ही जर ठरवलं असतं तर आम्ही त्या ठिकाणी चांगलं ऑफिस तयार केलं असतं, तिथं खर्च करायला पैसे होते. गेल्या 15-16 वर्षाच्या इतिहासात आम्ही बसायला साधी 1500 रुपयाची खुर्ची सुद्धा त्या ठिकाणी घेतली नाही. आम्हाला कोणत्याही प्रकारचं समितीला त्या ठिकाणी मानधन नाही. फक्त भुजबळ साहेबांचे जे आदेश आहेत की आपल्याला ही पाणी योजना सुरू ठेवायची, ही देशाला आदर्श ठरलेली योजना आहे, त्याच्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी काम करतोय. लिकेजेसचा विषयाला खर्च करायचा विषय येतच नाही, कारण आपण जे कॉन्ट्रॅक्टर नेमलेले त्या कॉन्ट्रॅक्टरने वार्षिक छोटी मोठी लिकेजेस जे असतील ती त्याच्यामध्ये करायची, ते स्वतःच करतात. पैसे देण्याचं कुणाला कारणच येत नाही. पाण्याच्या शुद्धतेबाबत आमच्याकडे कुठल्याही प्रकारची एकही तक्रार आलेली नाही. कधी तक्रार आली असेल तर आम्ही समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, BDO साहेब आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या शंकेचं निरसन करतो. परंतु जर काही ठिकाणी राजकीय आळया निर्माण झाल्या असतील तर त्याच्या आमच्याकडे काही तक्रारी आलेल्या नाही, त्याचं पण आम्ही निरसन करतो. नाही, असं आहे की या समितीचे जे 38 गावांचे सदस्य आहे हे त्या गावचे पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष असले पाहिजे, सरपंच असले पाहिजे असं नाही. पण कायद्यात असं आहे की सरपंच हे पदसिद्ध त्या समितीचे अध्यक्ष असतात त्या गावचे. पण ज्या सरपंचांना वाटतं की आपल्याला स्वच्छता समितीचं पाणी पुरवठ्याचा अध्यक्ष राहायचं नाही, ते सरपंचाच्या परवानगीने इतर गावातील कोणत्याही व्यक्तीला ग्रामसभेचा ठराव करून त्या स्वच्छता समितीचे अध्यक्ष करतात. आणि आज मी माझ्या विखरणी गावचा स्वच्छता पाणी पुरवठा समितीचा अध्यक्ष आहे. सचिन भाऊ त्यांच्या उंदेवाडीचे पाणी पुरवठा स्वच्छता समितीचे अध्यक्ष आहे. थोडक्यात ही समिती कायदेशीर आहे असं त्याचं. निश्चितच कायदेशीर आहे आणि आदर्श आहे. मूळ मुद्दा असा आहे, ज्यावेळेस ही योजना तयार झाली ही 38 गाव पाणी पुरवठ्यासाठी योजना होती. परंतु ज्यावेळेस एक एक गावाची डिमांड वाढत गेली, लोक भुजबळ साहेबांकडे ते साहेब आमचं गाव जोडलं पाहिजे, आमच्या गावावरून पाईपलाईन गेलेली, आमचं गाव ऍड केलं पाहिजे, आमची वस्ती ऍड केली पाहिजे, असं करता करता आज माझ्या माहितीनुसार 62 गाव झाले. ज्यावेळेस 62 गाव झाले त्यावेळेस त्या फिल्ट्रेशन प्लॅन्टची कॅपॅसिटी वाढवणं भाग पडलं. त्या मोटर जिथं 4 तास चालायची ती आज 8 तास चालती, 10 तास चालती, 12 तास पाणी फिल्टर व्हायला लागतंय. आणि आज त्याच्यामुळे नियमाप्रमाणे ती वीज बिल वाढणार आहे. आणि यांनी सांगितल्याप्रमाणे ती वस्तुस्थिती बरोबर आहे. पूर्वी ह्या योजनेसाठी 50% जिल्हा परिषद अनुदान द्यायची, ते लाईट बिल यायचे. उदाहरणार्थ यांना 3 लाख रुपये लाईट बिल येत असेल तर 1.5 लाख रुपये जिल्हा परिषद द्यायची, शासनाकडून यायचे 1.5 लाख रुपये यांना भरावं लागायचे. त्याच्यामुळे यांना ह्या योजनेचं काही वाटलं नाही. परंतु अचानक शासनाने ज्यावेळेस 50% पैसे देणं बंद केलं आणि 38 गावचे 62 गावं झाले. 62 गावं झाल्यामुळे त्या योजनेवरती लोड वाढला म्हणजे फिल्ट्रेशन वाढलं म्हणजे पाण्याची डिमांड वाढली. ज्या 38 गावाला पाणी लागत होतं, समजा एका वेळेस तलाव भरला तर 4 महिने पाणी पुरणार होतं, त्या ठिकाणी 62 गावं झाल्यामुळे ते 2 महिनेच पाणी पुरायला लागलं. म्हणजे हा त्याचा परिणाम असा झाला की इरिगेशनची पाणीपट्टी वाढली. आणि मेन मुद्दा कसा आहे, त्या इरिगेशनला पावसाळ्यामध्ये पाणीपट्टी कमी असते, त्यावेळेस पुराचं पाणी मिळतं, पाणीपट्टी कमी असते. परंतु आपल्याकडे जनरली पावसाळ्यात कमी पाणी लागतं, डिमांड कमी असते. परंतु आपल्याकडे डिमांड ही उन्हाळ्यात जास्त वाढल्या जाते आणि उन्हाळ्यात वाढल्यानंतर ते कमर्शियल रेट हा इरिगेशनचा लावला जातो. पाणीपट्टी मोठ्या प्रमाणात त्याचे पैसे हे करतात. हे सगळं करत असताना ज्यावेळेस यांचे 50% वीज बिल माफ बंद झालं, त्याच्यानंतर यांच्यावरती लोड वाढलं. मध्ये भुजबळ साहेबांनी मिटिंग घेऊन शासनाच्या माध्यमातून सोलर निर्माण केलं.
सोलर निर्माण केल्यामुळे बऱ्यापैकी यांचं लाईट बिल त्याच्यामध्ये कमी झालं. परंतु हे 62 गाव वाढल्यामुळे जो विजेचा दर वाढला, विजेची डिमांड वाढली, त्याच्यामुळे ती योजना चालवणं आज मी तिला 30% वाढ केल्याशिवाय शक्य नाही. यांनी तसं तर 50% करायला पाहिजे या मताचं मी, कारण मी पण अनेक संस्था चालवतो. त्याचं कारण असं ज्यावेळेस येणारा आणि जाणारा हा खर्च मिळ कुठेतरी बसला पाहिजे. परंतु साहेबांनी सांगितलं की बाबा नो, जनतेवरती लोड आला नाही पाहिजे, आपल्याला सगळ्यांना पाणी द्यायचे, त्याच्यामुळे यांनी ती 30% वाढवली आणि ती योग्य, असं काही गैर नाही असं मला वाटतं. कारण त्याचं कारण असं आहे का आपण जनरली पाहिलं असेल महाराष्ट्रातल्या अनेक योजना, पाणी पुरवठा योजना तयार झाल्या, त्याच बंद पडलेल्या आहेत. कुठे पाईप बंद पडले, कुठे मोटर, कुठेही ठाव ठिकाण आहे. ही एकमेव योजना अशी तर ती चालू आहे. आणि ह्या योजनेसाठी माझ्या ते 8-10 वर्षापूर्वी पण एक असा वाद निर्माण झाला होता. त्यावेळेस या कमिटीने, मी पण मुंबईला गेलो होतो त्यावेळेस, पाणी पुरवठा मंत्र्यांना पण पत्र दिलं आणि अश्विन कुमार का अरुण कुमार कोणीतरी पाणी पुरवठा सचिव होते, मालिनी शंकर मॅडम होते. आम्ही जिल्हा परिषदेला दिलं. जिल्हा परिषदेच्या मीटिंग मध्ये बाळासाहेब गुंड त्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य होते. तिथं असा चर्चेला विषय आला का बाबा या कमिटीला आपल्याला पुनर्वसन करण्याचा अधिकार नाही, आपल्याला राज्य सरकारकडे याचं मार्गदर्शन मागावं लागणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषदेने पण स्टँडिंग कमिटीमध्ये ठराव करून तसं मार्गदर्शन मागण्यासाठी राज्य सरकारकडे पत्रव्यवहार पण केलेला आहे त्यावेळेस. नाही, आता ते गटविकास अधिकाऱ्यांनी स्थगिती दिली नाही दिली मी ते काय पाहिलं नाही. काहीतरी चुकीचं बोलणं योग्य होणार नाही. माझ्यापर्यंत तो विषय आलेला नाही, स्थगिती दिली का नाही दिली त्यातलं काय मला माहिती नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे, ही जी 38 गावे पाणी पुरवठा योजना आहे, तर या समितीची निवड कशी होते याच्याबद्दल पहिल्यांदा मी आपल्याला क्लिअर करतो. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक स्वच्छता, आरोग्य आणि पाणी पुरवठा समिती असते. सरपंच हे जे असतात त्याचे पदसिद्ध अध्यक्ष असतात आणि ग्रामपंचायत अधिकारी असतात ते त्याचे सचिव असतात. या व्यतिरिक्त ग्रामसभेला जर असं वाटलं की याच्या व्यतिरिक्त ते ग्रामसभा दुसऱ्या व्यक्तीची सुद्धा त्या ठिकाणी पाणी पुरवठा स्वच्छता समितीच्या अध्यक्षपदी निवड करू शकते. मग 38 गाव योजनेमध्ये ज्या सर्व ग्रामपंचायती ज्या आहेत, ज्या या ग्रामपंचायती 38 गावे पाणी योजनेत समाविष्ट आहेत, त्या सर्व ग्रामपंचायतीच्या स्वच्छता, पाणी पुरवठा आणि आरोग्य समितीचे अध्यक्ष आणि सचिव हे जे आहेत, तर यांच्या माध्यमातून ही जी 38 गावे पाणी पुरवठा योजना आहे, तर यांच्या अध्यक्ष आणि सचिव, उपाध्यक्ष यांची त्या ठिकाणी निवड होते. तर आता तालुक्यामध्ये अशी किंवा ऑल महाराष्ट्रामध्येच अशी परिस्थिती आहे की आता बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये त्या ठिकाणी नियमित सरपंच नाहीत. त्या ठिकाणी जे नियमित सरपंच होते त्यांना प्रशासनाने एक 6 महिन्यासाठी मुदतवाढ दिलेली होती. आता ती मुदतवाढ सुद्धा त्या ठिकाणी संपून गेलेली आहे. म्हणजे स्वच्छता आणि गाव पातळीवर काम करणाऱ्या स्वच्छता, आरोग्य आणि पाणी पुरवठा समित्या ज्या आहेत ते सध्या तरी त्या ठिकाणी कार्यरत नाही. ज्यावेळेस आता या संदर्भामध्ये ह्या समितीचं पुनर्गठन करायचं असेल किंवा त्याच्यामध्ये काही निर्णय घ्यायचा असेल तर या समितीचे जे अध्यक्ष आणि सचिव यांची त्या ठिकाणी मीटिंग घेण्याची आवश्यकता आहे. परंतु या समित्याच कार्यरत नसल्यामुळे आता जी 38 गावे पाणी पुरवठा योजनेची जी कार्यरत समिती आहे त्यांच्या माध्यमातूनच आपल्याला त्या ठिकाणी निर्णय घेणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे भविष्यात ज्यावेळेस निवडणुका होतील आणि निवडणुकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सरपंच त्या पदावर बसतील त्यावेळेस आम्ही त्या आरोग्य, पाणी पुरवठा आणि स्वच्छता समित्या ज्या आहेत तर त्यांची निवड झाल्यानंतर तालुका पातळीवरती आम्ही, आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या समितीच्या पुनर्गठनाच्या संदर्भामध्ये ऑलरेडी शासनाला आपण त्या ठिकाणी मार्गदर्शन मागवलेलं आहे. ते मार्गदर्शन पण आपल्याला त्या ठिकाणी मिळालेलं नाही. तर आम्ही परत एकदा शासनाला रिमाइंडर पाठवू आणि या समित्यांचं पुनर्गठन कसं करायचं तर याच्या संदर्भात शासनाला परत मार्गदर्शन मागू आणि शासनाकडून मार्गदर्शन मिळाल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही समितीचं पुनर्गठन करण्यासंदर्भातची प्रक्रिया करू. आणि दुसरा जो मुद्दा आहे की स्थगिती दिली, तर सध्या जर 38 गावे पाणी योजनेचा एकूण जर खर्च बघितला तर वीज बिलामध्ये जवळजवळ 51% त्या ठिकाणी वाढ झालेली आहे आणि योजनेचा एकूण खर्च जो आहे तो 40% त्या ठिकाणी वाढलेला आहे. त्याच्यामुळे ही योजना जर आपल्याला कार्यरत ठेवायची असेल तर ही वाढ करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आता मी त्या दिवशी त्या ठिकाणी असा स्टँड घेतला की जोपर्यंत या 38 गावचे सरपंच आणि सचिव आहेत त्यांची आम्ही एकत्रित म्हणजे बैठक लावून जोपर्यंत आम्ही काही निर्णय घेत नाहीत तोपर्यंत आम्ही याच्या जी वाढ केलेली आहे 30%ची त्याला तात्पुरत्या स्वरूपामध्ये आम्ही वसुलीला स्थगिती देऊ. परंतु आता 38 गावाच्या अंतर्गत ज्या ग्रामपंचायती आहेत तिथं स्वच्छता आणि पाणी पुरवठा समित्या ज्या आता कार्यरत आहेत
तर त्या अस्तित्वात नसल्यामुळे त्यांची आता बैठका घेण्याचा या ठिकाणी प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळं 38 गावे पाणी योजना जी कार्य समिती आहे, या समितीने जी 30% ची वाढ केलेली आहे ग्रामपंचायतीसाठी आणि 20% खासगी प्रयोजनासाठी, तर ही वाढ आपल्याला त्या ठिकाणी, ही योजना जर आपल्याला चालू ठेवायची असेल तर ती वाढ त्या ठिकाणी करावीच लागणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यानुसारच याच्या पुढची जी कार्यवाही आहे ती होणार आहे. नाही तर आता तालुकास्तरीय समिती जी आहे तर त्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव आणि त्यांची जी समिती आहे तर त्यांनी ते बैठक घेतलेली आहे आणि ही जी 30% वाढ करण्याचा त्यांचा निर्णय त्यांनी कायम ठेवलेला आहे. त्याच्यामुळे भविष्यात जोपर्यंत त्या समितीचं पुनर्गठन होत नाही किंवा 38 गावचे त्या ठिकाणी स्वच्छता पाणी पुरवठा समित्या त्या ठिकाणी कार्यरत होत नाहीत, तोपर्यंत हा 30% दरवाढीचा निर्णय हा कायम राहणार आहे. आता याच्यामध्ये निर्णय गाव पातळीवर निर्णय या संदर्भात निर्णय घेण्याचा जो अधिकार आहे तर त्या गाव पातळीवरच्या स्वच्छता पाणी पुरवठा समितीचे जे अध्यक्ष आहे आणि सचिव आहेत यांनाच आहे. त्यामुळं हे अध्यक्ष सचिव जोपर्यंत अस्तित्वात येत नाहीत, त्याच्यामुळे ह्या समित्यांचं जे मत आहे ग्राम पातळीवरच्या, त्यांनी जर आम्हाला काही लेखी दिलं तर त्याचा आम्ही निश्चितच विचार करू. परंतु याच्या व्यतिरिक्त ज्यांचा योजनेशी म्हणजे कुठल्याही प्रकारचा काही संबंध नाही असे जर लोक त्याच्यामध्ये काही हे करत असतील, कारण की योजना जर आपल्याला चालू ठेवायचं असेल तर पुढे आता महागाईचा जर विचार केला तर आपल्याला ही वाढ त्या ठिकाणी करावीच लागणार आहे. हा विषय माझ्यापर्यंत आला की बाबा आता योजनेचा खर्च आपल्याला वाढतोय, तर आम्ही आता ग्रामपंचायत स्तरावर आता प्रशासकांना शासनाने स्थगिती दिलेली आहे. तर ग्रामपंचायत पातळीवर आता आमचे ग्रामपंचायत अधिकारी आहेत, त्यांच्या आम्ही प्रत्येक आमच्या 15 दिवसाला महिन्याला ज्या आढावा बैठका असतात याच्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी त्यांच्या नियमित बैठका त्या ठिकाणी घेत असतो आणि बैठकांमध्ये हा वसुलीचा विषय जो आहे त्या ठिकाणी आपण घेत असतो. त्यासोबतच शासन स्तरावरून जे गौण खनिजाचं अनुदान ग्रामपंचायतींना प्राप्त होतं ते सुद्धा आपण त्यांच्याकडे काही जर थकबाकी असेल तर या योजनेकडे आपण त्या ठिकाणी खर्चासाठी वर्ग करतो. आणि याच्या व्यतिरिक्त जर काही ग्रामपंचायतींनी भविष्यामध्ये त्यांची थकबाकी जर वाढतच गेली आणि त्यांनी जर वेळेवर वीज बिल भरलं नाही तर एक शासन स्तरावरून या योजनेचा पदसिद्ध सदस्य सचिव यांना त्याने त्या ग्रामपंचायतीचे जे ग्राम निधी किंवा पाणी पुरवठ्याचे जे अकाउंट आहेत ते सुद्धा होल्ड करण्याचे मला अधिकार आहे. त्याच्यामुळे भविष्यामध्ये सगळ्यांनी वेळेवर ही जी आहे तर कर मागणी जी आहे योजनेची जी मागणी आहे तर ते सगळ्यांनी ते सर्व ग्रामपंचायतींनी त्यांचा पैसे वेळची वेळी भरण्याची आवश्यकता आहे. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, AC रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.